श्री शिवलीलामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सदाशिव अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी, जो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी बहुता जीवा. बहुत प्रायश्चितांचे निर्धार शास्त्र वक्ते करीती विचार, परी जे शिवनामे शुद्ध साचार, कासया इतर साधने त्या. नामाचा महिमा परमाब्धूत त्यावरी प्रदोष व्रत आचरत, त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा. तुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन संतती संपत्ती दिव्य ज्ञान, पाहिजे तीही प्रदोष व्रत पूर्ण यथा सांग करावे. प्रदोष व्रत भावे आचरता या जन्मी प्रचित, पहावी तत्वता दारिद्र्य आणि महाव्यथा न्याशेष पळती षण्मासात. 1 संवत्सरी होय ज्ञान 12 वर्षी महद भाग्यपूर्ण, हे जो असत्य मानिल व्यास वचन त्यासी बंधन कल्पांतवरी. त्याचा गुरु लटिकाच जाण त्याची दांभिक भक्ती लटिकेच ज्ञान. उमावल्लभ चरणी ज्याचे मन त्याहुनी पावन कोणी नाही, मृत्गंडांतरे दारुण प्रदोष व्रते जाती निरसोन. ये विषयी इतिहास जाण सूत सांगे शौनिकाधिका. विदर्भ देशीचा भुभुज सत्यरथ नामे तेज हा पुंज, सर्व धर्मरत पराक्रमी सहज बंदी जन वर्णिती सदा. बहुत दिवस राज्य करीत परी शिव भजनी राहिरत, त्यावरी शाल्व देशीचा नृपणात बळे आला चालुनिया. आणिक त्याचे आप्त क्षोणीपाळ सहाय्य झाले बहुत, 7 दिवसपर्यंत युद्ध अद्भुत झाले. हा एकला ते बहुत समरस भूमीसी सत्यरथ, धारातीर्थी पावला मृत्य शत्रू नगरात प्रवेशले. राजपत्नी गरुदर राजस पूर्ण झाले 9 मास, एकलीच पायी पळता वनवास थोर अनर्थ ओढवला. परमसुकुमार लावण्य हरिणी कंटक सराटे रुतती चरणी, मूर्छना येऊनी पडे धरणी उठवणी पाहे मागे पुढे. शत्रू धरतीला अकस्मात म्हणून पुढती उठवणी पळत, किंवा ते विद्युलता फिरत आवणीवरी वाटत असे. वस्त्रे अलंकार मंडित हिऱ्यान ऐसे दंत झळकत, जिचा मुखेंदू देखता रतिकांत तन्मय होणी नृत्य करी. पहा कर्माची गती गहन जिच्या अंगुष्ठीन पडे सूर्यकिरण, ते गरोदर हिंडे विपिन मृगनेत्री गजगामिनी. वने हिंडे महासती जेवी नैषधरायाची दमयंची, ती भिल्लीरूपी हैमवती दुस्तरवणी तैसी हिंडे. कर्मणदीच्या प्रवाही जाण पडली तीच काढील कोण, असो एका वृक्षाखाली येऊन परम व्याकुळ पडियेली. शतांची शते दासी ओळंगती सदैव जिये पासी, इंदुमती नाम ते जियसे भूमीवरी लोळत. चहूंकडे पाहे दिनवदनी जिव्हा मुख वाळले न मिळे पाणी. तो प्रसूत झाली तेच क्षणी दिव्य पुत्र जन्मला, तृषेने तळमळी अत्यंत कोण उदक देईल येथ. बाळ टाकुनी उठत बैसत गेली एका सरोवरा, उदकात प्रवेशले तेच क्षणी अंजुळी भरुणी घेतले पाणी. तव ग्राहे नेली ओढुनी विदारुणी भक्षेले, घोर कर्माचे विंदाण वणी एकला रडे राजनंदन. तव उमा नामक विप्रपत्नी जाण विगत धवा पातली, माता पिता बंधू पाहिती लागी कोणी नाही. 1 वर्षाचा पुत्र ती सई कडीये घेऊन आले तिथे, तो नाही केले नारछेदन ऐसे बाळ उमा देखोन. म्हणे आहारे ऐसे पुत्ररत्न कोणी टाकले दुस्तरवणी. म्हणे कोण जाती कोण वर्ण मी कैसे ने उचलून, जावे जरी टाकून वृक व्याघ्र भक्षी तिलकी. स्तनी दाटून फुटला पाना नेत्री धाळीत अश्रू जीवना, बाळपुळी घेऊन तेलला मुख कमळी स्तन लावी. संशय समुद्री पडली वेल्हाळ म्हणे नेऊ की नको बाळ, तव तो कृपाळ पया हा फेण धवल यतिरूप धरुणी पातला. उमे लागी म्हणे त्रिपुरारी बाळने संशय न धरी, महद्भाग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला. कोणासे न सांगे हे मात समान पाळी दोघे सुत, भणंगासी परिस होय प्राप्त तैसे तुझ झाले. अकस्मात निधी जोडत की चिंतामणी पुढे येऊनी पडत, की मृताच्या मुखात पडे अमृत पूर्वदत्ते. ऐसे बोलणी त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी, मग दोघे पुत्र घेऊन ते नारी देश ग्रामांतरी हिंडत. ब्रह्मपुत्राचे नाम शुचिव्रत, राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त. घरोघरी भिक्षा मागत कडीये खांदी घेऊन या, लोक पुसता उमा सांगत माझे पोटीचे दोघे सुत. ऐसी हिंडत हिंडत एक चक्र नगरा पातली, घरोघरी भिक्षा मागत शिवायला देखील अकस्मात. आता द्विज दाटले बहुत शांडिल्य त्यात मुख्य ऋषी, शिवाराधना करीती विधियुक्त तो उमा आली शिवालयात.
क्षणैक पूजा विलोकित तो शांडिल्य ऋषी बोलिला, आह कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंडे दिन होऊन, कैसे विचित्र प्राक्तन उमा वचन ऐकती झाली. ऋषीचे चरण उमा धरित म्हणे, याचा सांगा पूर्व वृत्तांत. त्रिकाळज्ञानी महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा, याची माता पिता कोण आहेत की पावली मरण. यावरी शांडिल्य सांगे वर्तमान, याचा पिता जाण सत्यरथ. तो पूर्वी होता नृप जाण प्रदोष समय करी शिवार्चन. तो शत्रू आले चहूकडून नगर त्याचे वेढिले. शत्रूंची गजबज ऐकून उठेला तैसीच पूजा सांडून. तो प्रधान आला पुढे धावून शत्रू धरुणी आणले. त्यांचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे. तैसाच जावणी करी भोजन नाही स्मरण विषय अंधा. त्याकरिता या जन्मी जाण सत्यरथ अल्पायुषी होऊन. अल्पवयात गेला म्हणून पूजन सोडावे. याचा मातेने सवत मारली ती जळी विवशी झाली. पूर्व वैरे ओढून नेली क्रोधे बक्षिली विदारुणी. हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत, म्हणून या माता पिता रहित अरण्यात पडियेला. याकरिता प्रदोष काळी अव्यग्र पूजावा इंदुमावळी. पूजन सांडून कदा काळी सर्व थाळी न उठावे. भवानी सबै सोहणी कैलासनाथ प्रदोष काळी पुढे नृत्य करीत. वाग्देवी विना वाजवित वेणू पुरोहित वाजवित असे. अंबुज संभव ताल सावरी भार्गवी गातसे मधुर स्वरी. मृदंग वाजवी मधुकैट भारे नृत्यगती पाहुणिया. यक्षपती शिवप्राणमित्र हस्त जोडून उभा समोर. यक्षगण गंधर्व किन्नर सुरासुर उभे असती. ऐसा प्रदोष काळीचा महिमा अगोचर निगमागमा. मग काय बोले उमा मम पुत्र दरिद्रिका झाला. तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित. दान केले नाही किंचित शिवार्चन करी कदा. पराणे जिव्हा दग्ध यथार्थ दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त. स्त्री अभिलाषे नेत्र दग्ध होत मंत्राचे सामर्थ्य मग कैचे. मग उमेने पुत्र दोंडी घातले ऋषीचे चरणी. तेने पंचाक्षर मंत्र उपदेशुने प्रदोष व्रत उपदेशिले. पक्ष प्रदोष शनी प्रदोष महिमा वर्णिला अतिविशेष. निराहार असावे त्रयोदशीस दिवसा सत्कर्म आचरावे. 3 घटिका झाली रजनी प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुणी. गोमय भूमी सारवुणी दिव्य मंडप पुबारिजे. चित्रविचित्र वितान कर्दळी स्तंभ इक्षुदंडे करुण. मंडप कीजे शोभायमान रंगमाळ नानामरी. शुभ्र वस्त्र नेसावे आपण शुभ्रगंध सुवास सुमन. मग शिवलिंग स्थापन पूजा करावी विधियुक्त. प्राणायाम करुणी देखा अंतर्बाह्य न्यास मातृका. दक्षिण भागी पूजावे मुरांतका. सव्यभागी अग्नितो. वीरभद्र गजानन अष्टमहासिद्ध अष्टभैरवपूर्ण. अष्टदिक्पाल पूजन सप्तावरणी शिवपूजा. यथासांग शिवध्यान मग करावे पूजन. राजोपचारे सर्व समर्पण करावे स्थवन शिवाचे. जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटीचंद्र सुशीतळ. सचिदानंद घन अढळ पूर्ण ब्रह्म सनातन. ऐसे प्रदोष व्रत ऐकवून बाळ उपदेशिले दोघे जण. मग ते एक मणे करून राहते झाले एकचक्री. 4 महिनेपर्यंत दोघे आचारती प्रदोष व्रत. गुरुवचने यथार्थ शिवपूजन करीती पै. शिवपूजा न द्यावी सर्वथा न द्यावे प्रसाद तीर्था. शतब्रह्महत्यांचे पाप माता होय सांगता शाडिल्य. सर्व पापावडी पापथोर शिवपूजेचा पार. असो ते दोघे किशोर सदा सादर शिवभजनी. ब्रह्मपुत्र शुचिव्रत एकला नदी तरी क्रीडत. दरडी ढासळता अकस्मात द्रव्यघट सापडला. घरासी आला घेऊन माता संतोषली देखून. म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण ऐश्वर्य चढत चालिले. राजपुत्रास म्हणे ते समय अर्धद्रव्य विभाग घे. येरू म्हणे सहसाई विभागणे घे अग्रजा. या आवणीतील धन आमचेच आहे संपूर्ण. असो ते दोघे शिवध्यान स्मरण शिवस्मरण न विसरती कदाही. यावरी एकदा दोघे जण गेले वनविहार लागून. तो गंधर्व करण्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या. दोघे पाहती दुरुणी परम सुंदर लावण्य खाणी. शुचिव्रत म्हणे राजपुत्राला गुणे परदारा नयनीन पाहाव्या. दर्शने हरती चित्त स्पर्शने बळवीर्य हरित. कौटिल्य दंभयुक्त संयुक्त महा अनर्थ करणी. ब्रह्मसुतास तेथे ठेवून राजपुत्रा चालेला सुरक्षण. स्वरूपसुंदर मन्मथाहून आकर्णयन कोमलांग. जवळ येऊन पाहत तव मुख्य नायिका विराजित. अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी. कोद्रविन नामा गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती. पिता पुसे महेशाप्रती हे कन्या अर्पुकोणाते. मग बोले ही म्हण जामात धर्मगुप्त सत्यरथाचा सुत. तो माझा परमभक्त त्यांची देई अंशुमती. हे पूर्वीचे शिववचन असो यावरी अंशुमती पाहे दुरुण. न्याहाळीत राजनंदन वाटे पंचबाण दुसरा. क्षीरसिंधुत रोहिणी रमण काय आला कलंक धुवण. तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती न्याहाळी. 32 लक्षण संयुक्त अजानुबाहू चाप शरमंडित. विशाळ वक्षास्थळ चालत करी नायक जापरी. ऐसा तो गुणाढ्य देखुनी त्वरित अंशुमती सखया प्रती सांगत. तुम्ही तुझ्या वनाप्रती जाऊनी समस्त सुमणे आणावी सुवासे. अवश्य म्हणून
त्याललना जात्या झाला आणि कवना अंशुमती एकली जाण राजपुत्रा खुणावित भुरू पल्लव पसरून एकांती घातले आसन वरी वृक्ष डहाळ्या भेदून भूमीवरी पसरल्या असो तेथे बैसला येऊन राजपुत्र सुहास्य वदन विशाळ भाळ आकर्ण नयन आरक्ता ओष्ठ सुकुमार मंजुळ भाषिणी नेत्रकटा क्षबाणी विंदिली ते लावण्य हरिणी मनोज मूर्छना सावरणी वर्तमान पुसितया ते शृंगार सरोवरा तुझ पाशी मी वास करीन राजहंसी देखता तव वदन दिव्य शशी मम मानस चकोर नृत्य करी तव मुखाब्ज देखता आनंद जे पावती मम नेत्र मिलिंद की तव वचन गर्जता अंबुद मम चित्त शिखी नृत्य करी कवी गुरु होण तेज विशाळ आत्मकंठीची काढिली मुक्ता फळमाळ कंठी सुदली तत्काळ चरणी भाळ ठेवित म्हणे मी काय वाचा म्हणे करुण तुझी ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता झाला मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत तपी त्याचे कळता मात घडे कैसे वराणने यावरी म्हणे अंशुमती 3 दिवसा येणे या स्थळाप्रती तुम्ही यावे शीघ्रगती लग्नसिद्धी साधावया ऐसे बोलणे ते चातुर्य राशी वेगी आली पित्यापाशी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परम मानसी संतोषला राजपुत्र गेला परतून बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान शांडिल्य गुरुचे वचन स्मरण भणती प्रसाद पूर्ण त्याचा हा गुरुचरणी ज्याचे मन त्यासी ऐश्वर्याचे काय न्यून काळ मृत्यू भयापासून सर्वदा रक्षी देक्ष शिकतो यावरी ते दोघे बंधू एवढ मातेसे सांगती वर्तमान येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन फल देत चालिले यावरी 3रे दिवशी दोघे गेले ते वनासी गंधर्वराज सहपरिवारेसी सर्व सामग्री घेऊन आला दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुद्री पोहत छत्रसेना सुखाचड त्वरित दाढुनी उमा आणविली यावरी यथा सांग लग्न 4 दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ न्यून पडिला नाही ते दवा स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमोलिक सदैज वहिनीस देत गंधर्वराज लक्षरथ 10 सहस्त्र गज तेजा पुंज 1 लक्ष वाजी 1 लक्ष दासी अक्षय कोशरत्न राशी अक्षय भाते देत शक्तीसी दिव्य चाप बहुसाल अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळवंत उमादोगा पुत्रांसमोर मान देवणी बोळविली सुखासनारूढ अंशुमतीपदी सवे चालेली शीघ्रगती कडक वेत्र पाणी पुढे धावती वाहन सवे जियेच्या चतुर्विध वाद्यांचे गदर चतुरंग चालीला दळभार येवणी वेढिले विदर्भ नगर सत्यरथ पित्याचे नगर दुर्वावरुणी अपार उल्हाट यंत्रांचा होता बडीमार परिगंधर्वाचे बळ फार घेतले नगर क्षणार्धे जेणे पूर्वी पिता मारिला जाण त्याचे नाम दुर्मशन तो जो जिताची धरुणी जाण आपला करुण सोडिला देशोदेशीचे प्रजाजन धावती करभार घेऊनी उत्तम मुहूर्त पावण सिंहासनारूढ झाला माता उमा बंधू शुजीव्रत त्या समवेत राज्य करीत 10 सहस्र वर्षेपर्यंत यशवंत राज्य केले शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन रत्नाभिषेक करुण अलंकार वस्त्रे निधली दुर्भिक्ष जल शोषकर अवर्षण आदी व्याधी वैधव्य मरण दुःख शोक कलह विघ्न राज्यातून पळाली प्रजा भूदेव दाया देती रायासी आशीर्वाद कोणासही नाही खेद सदा आनंद घरोघरी ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत शुचिव्रताती देत पारिपद्य सर्व करी ऐसे 10 सहस्र वर्ष राज्य करून सुदत्त पुत्रासी राज्य देऊन चिंतितामणी उमाद वचरण दिव्य विमान धाडिले दिव्य देह पावणी नृपती माता बंधू समवेत अंशुमती शोविमाने बैसती करीत स्तुती शिवाची कैलास पदासी जाऊन जगतात्मा शिव विलोकण जय जयकार करून लोटांगण घालिती दीनबंधू जगन्नाथ पतित पावन कृपावंत हृदय धरुणी समस्त अक्षयपदी स्थापिली हे धर्मगुप्ताचे आख्यान करीती जे श्रवण पठण लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया सकळ पापांचा होय क्षय तेथे जाय तेथे विजय धनधान्य वृद्धी होय ऋण जाय निर्सोणी प्रदक्ष महिमा अद्भुत हे जे आचरती ऐकुणी ग्रंथ तेथे कैचे दारिद्र्य मृत्य सत्य सत्य त्रिवाचा ज्याच्या घरी शिवलीला अमृतग्रंथ त्याची शिवपाठी राखित सदा हिंडे उमाकांत अंती शिवपद प्राप्ततया हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस पद्मरचना फळे आली पाठास कुतर्कवादी जे वायस मुखरोग त्यास नावडे जय जय ब्रह्मानंद विरूपाक्षा श्रीधर वरदा सर्वसाक्षा दृष्टकर्म मोचका कर्माध्यक्षा नयेसी लक्षा निगमागमा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड पंचमोध्याय गूढ श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।